काही वर्किंग वुमन म्हणतात की सासरी खूप टॉर्चर होतंय. खरंय. पण एक गोंधळ असा होतोय की ऍक्च्युअल टॉर्चर आणि किमान एक्स्पेक्टेशन्स ह्या गोष्टी एकसारख्या नाहीयेत. आपण समजून घेऊ सिनारिओ वाईज. एक नंबर, जॉब व्हर्सेस घर. नोकरी सोडायला जबरदस्ती करणं, पगार हिसकावून घेणं, काम करूनही अपमान करणं, हे टॉर्चर आहे. पण नोकरीसोबत घरात बेसिक इन्व्हॉल्वमेंट मागणं, सुट्टीच्या दिवशी थोडासा सहभाग मागणं, हे टॉर्चर नाहीये, हे एक्स्पेक्टेशन आहे. नंबर 2, टाइम अँड कम्युनिकेशन. उशीर झाल्यावर संशय घेणं, फोन चेक करणं, कुणाशी बोलायचं ते कंट्रोल करणं, हे टॉर्चर आहे. पण उशीर होणार असेल तर मला सांग किंवा घरच्यांना इग्नोर करू नको असं म्हणणं म्हणजे टॉर्चर नाहीये. हा बेसिक रिस्पेक्ट आहे. नंबर 3, मनी. तुमच्या पूर्ण पगारावर पूर्ण कंट्रोल ठेवणं. तुमच्या स्वतःच्याच पैशावर तुमचा अधिकार न ठेवू देणं, हे टॉर्चर आहे. पण घरातल्या काही गोष्टींमध्ये बेसिक कॉन्ट्रिब्युशन मागणे, म्युच्युअल प्लॅनिंग करणे, हे टॉर्चर नाहीये, ही पार्टनरशिप आहे. शेवटी जाता-जाता एवढंच सांगेन, की प्रत्येक गोष्टीला टॉर्चर म्हणालात, तर ज्या महिला खरोखर टॉर्चर खालनं जातायत, त्यांची किंमत कमी होतीये. जिथं अन्याय होतोय तिथं उभं राहायलाच पाहिजे. पण वर्किंग वुमन असणं ही तुमची स्ट्रेंथ आहे. त्याला जबाबदारी टाळण्याचं कारण बनू देऊ नका. फरक ओळखा, नाहीतर नातं नाही, फक्त स्ट्रगल उरणार आहे.